हाय नमस्कार, मी संजय आवटे. सध्याचे काय सगळं सुरू आहे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं, आणि त्याबद्दल अनेकांना असं वाटतं की खरंच हे असं राजकारण आज सुरू आहे. पूर्वीचं राजकारण नेमकं कसं होतं, म्हणजे पूर्वीचे दिवस आता उरले नाहीत असं आपण काय म्हणत असतो. पण मला सहज एक आठवण आली आणि मला असं वाटतं की ती आठवण तुमच्याशी शेअर केली पाहिजे. काही वर्षांपूर्वी खरं म्हणजे माझी ही भेट झालेली आहे, पण त्याच तुम्हाला सांगणं मला फार महत्त्वाचं वाटतं. गंमत बघा, म्हणजे आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाली हे आपल्याला माहिती आहे. 1977च्या या पराभवानं इंदिरा गांधींना जोरदार धक्का बसला. जनता सरकार सत्तेमध्ये आलं आणि इंदिरा गांधी संपल्या अशी चर्चा देशभर काय जगभर सुरू झाली. इंदिरा गांधींचे समर्थक म्हणवणारे लोकसुद्धा इंदिरा गांधींना सोडून गेले. खुद्द इंदिरा गांधी पराभूत झाल्या, व्यक्तिगत पराभूत झाल्या. काँग्रेस पक्ष पुन्हा फुटला. इंदिरा काँग्रेस हा पक्ष 1978मध्ये स्थापन झाला. इंदिरा काँग्रेसच्या या स्थापनेच्या बैठकीला डॉक्टर नारायणराव मुंढे हे हजर होते. बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले, बॅरिस्टर AR अंतुले यांच्या दिल्लीतल्या घरी इंदिरा गांधींनी घेतलेली बैठक या डॉक्टर मुंढेंना अद्यापही आठवते. इंदिरा गांधी, संजय गांधी, वसंत साठे, NKP साळवे, बॅरिस्टर नाशिकराव तिरपुडे यांच्यासोबत मराठवाड्यातले बाबूराव काळे असे बरेच इंदिरा समर्थक त्या बैठकीला हजर होते. इंदिरा गांधी पराभूत झाल्या होत्या, पण त्या होत्या एकदम स्थिरचित्त आणि शांत. पुढची व्यूहरचना शांतपणे आखत होत्या. डॉक्टर देवराज अरस यांच्या नेतृत्वाखाली दुसरी काँग्रेस स्थापन झालेली होती. यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांच्या या काँग्रेसला तेव्हा चव्हाण रेड्डी अर्थात चड्डी काँग्रेस असं पण म्हटलं जायचं. 1978मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अगदी तसाच लागला जसा 2019ला लागला होता. जनता पक्ष हा खरं म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष ठरला. त्याला 99 जागा मिळाल्या. पण इंदिरा काँग्रेस आणि ही चड्डी काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केलं. सगळ्यात मोठा पक्ष जनता पक्ष तो 99 जागा असूनही विरोधामध्ये बसला. दुसऱ्या काँग्रेसला 69 जागा असल्यामुळं त्यांचे वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री झाले आणि इंदिरा समर्थक बॅरिस्टर नाशिकराव तिरपुडे हे काँग्रेसचे उपमुख्यमंत्री झाले. मात्र काही महिन्यातच सरकार कोसळलं. सर्वपक्षीय तोडफोड करून पुरोत सरकार स्थापन झालं. शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचं वय अवघं 38 होतं. अर्थातच पक्षांतरबंदी कायदा तेव्हा नव्हता. पण मग मात्र चित्र पुन्हा बदललं, पालटलं. कारण केंद्रातलं हे जनता सरकार त्यांच्यातल्या तीव्र अनागोंदीमुळं कोसळलं. 1980मध्ये लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक झाली. इंदिरा गांधींनी 353 जागा जिंकल्या आणि त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या. त्यानंतर त्यांनी जी 9 राज्य सरकारं बरखास्त केली त्यामध्ये महाराष्ट्रातलं पुलोत सरकार सुद्धा होतं. त्यामुळे पुलोत सरकार कोसळलं आणि मुदतपूर्व निवडणुकीला महाराष्ट्राला सुद्धा तोंड द्यावं लागलं. डॉक्टर नारायणराव मुंढे मी जे म्हटलं ना मगाशी, ते मूळचे जालना जिल्ह्यातले, जालना जिल्ह्याजवळच्या दोदड गावचे. दोदड गाव हे त्यांचं गाव. अगदी दारिद्र्यात आश्रमशाळेत शिकून नारायणराव डॉक्टर झाले. गेवराईमध्ये दवाखाना सुरू केला. त्यांना काँग्रेसची उमेदवारी बीड जिल्ह्यातल्या गेवराई मतदारसंघातून मिळणार हे निश्चित होतं. तसा शब्द खुद्द इंदिरा गांधींनी नारायणराव मुंढेंना दिला होता. कारण ते त्या अर्थानं इंदिरा काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते. सगळे सोडून जात होते तेव्हा आपल्यासोबत कोण कोण उभं राहिलं याची जाण इंदिरा गांधींना होती आणि म्हणूनच त्यांनी आदेश दिले नारायणराव मुंढेंना उमेदवारी दिली पाहिजे. पण प्रत्यक्षात मात्र तुम्हाला गडबड माहिती आहे, स्थानिक नेत्यांनी गडबड केली. मुंढ्याचं तिकीट कापलं गेलं आणि शिवाजीराव पंडितांना उमेदवारी मिळाली. मुंढे हे ऊस तोडणी कामगारांचे लढाऊ नेते, वंजारी, विनामोबदला वैद्यकीय सेवा करणारे, वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार. थोडीफार ख्याती त्या भागामध्ये होती. सर्वसामान्य माणसांचा डॉक्टर अशी ख्याती होती. मेडिकल कॉलेजमध्ये असताना त्यांनी आंदोलनं केली होती. कम्युनिस्ट पक्षात काम केलं होतं. कॉम्रेड डांग्यांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता आणि पुढे मात्र ते इंदिरा गांधींमुळे काँग्रेसमध्ये आले. त्यांना उमेदवारी देण्याचं खुद्द इंदिरा गांधींनी सांगितलं, पण तसं घडलं मात्र नाही. म्हटलं तर ही गोष्ट लहान होती. मोठ्या पक्षामध्ये अशा लहान गोष्टी होत असतात. शिवाय नारायण मुंढे हा खरं म्हणजे फारच छोटा कार्यकर्ता होता, फटका कार्यकर्ता. पण इंदिरा गांधींनी त्यांना गंभीरपणे घेण्याचं खरं म्हणजे कारण पण नव्हतं. तेव्हा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होत्या प्रेमलाताई चव्हाण, म्हणजे आपल्या पृथ्वीराज चव्हाणांच्या मातोश्री. त्यांनी आणि केशरकाकू क्षीरसागर यांनी स्थानिक गरजा लक्षात घेतल्या आणि मुंढ्यांचं तिकीट कापलं.
पण मुंडे गप्प बसले नाहीत. बीडमध्ये प्रचारासाठी खुद्द इंदिरा गांधी आल्या तेव्हा त्यांनी स्टेजवर घुसून आपल्यावरच्या अन्यायाचा पाढा साक्षात इंदिरा गांधींसमोर वाचला. जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून येणार नाही असं त्यांनी बजावलं. इंदिरा गांधींनी शांतपणे त्यांचं ऐकून घेतलं. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, स्थानिक नेतृत्वाकडून काही चुका झाल्या असतील, हा जातीय असमतोल आहे, पण मी शब्द देते की डॉक्टर नारायणराव मुंढे हा तरुण कार्यकर्ता लवकरच महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये दिसेल. पुढच्या प्रचार सभेला बॅरिस्टर AR अंतुले आले. तेव्हाही मुंडेंनी तोच तमाशा केला. अंतुले हे अत्यंत डिसिप्लिन शिस्तबद्ध नेते. त्यांनी मुंडेंना झापलं आणि आपलं भाषण पुढे सुरू ठेवलं. पुढे 1980ची ती ऐतिहासिक विधानसभा निवडणूक झाली. निकाल लागला. इंदिरा काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये चांगलं बहुमत मिळालं. पण बीडमध्ये मात्र नारायणराव मुंडे म्हटले तशी अवस्था फार बिकट झाली. बॅरिस्टर AR अंतुले हे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे. त्यानंतर बुटा सिंगांनी डॉक्टर मुंडेंना फोन केला आणि इंदिरा गांधींचा निरोप दिला. डॉक्टर मुंडे दिल्लीला गेले. एक सफदरजंग रोड या इंदिरा गांधींच्या निवासस्थानी मुंडे इंदिरा गांधींना भेटले. मुंडे जी मैंने जो कहा वैसा हो जाएगा एवढंच इंदिरा गांधी म्हणाल्या. मुंडेंना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेची जागा मिळणार हे पक्क झालं. मात्र तेव्हा दिल्लीमध्येच नवनिर्वाचित मुख्यमंत्री अंतुले सुद्धा होते. त्यांचा मुंड्यांबद्दलचा अनुभव काही फार बरा नव्हता. त्यांनी जो गोंधळ घातला त्यामुळे त्यांनी त्यांच्या नावावर काट मारली. त्यांना असं वाटलं की एवढी छोटी गोष्ट इंदिरा गांधींच्या लक्षात सुद्धा येणार नाही. तिथं अंतुलेंनी जातीय समतोल म्हणून मराठवाड्यातलेच दुसरे वंजारी कार्यकर्ते अण्णाभाऊ गीते यांना संधी दिली. त्यामुळे जातीय समतोलाचा मुद्दा सुद्धा निकाली निघाला. इंदिरा गांधींना हे कळालं, त्या नाराज झाल्या. 1984 विधान परिषद निवडणूक लागली तेव्हा इंदिरा गांधींनी ठरवून मुंढेंना उमेदवारी दिली. पण तोपर्यंत पक्षामध्ये मुंढेंचे भरपूर विरोधक तयार झाले होते. हे थेट इंदिरा गांधींशी बोलतात म्हणून श्रेष्ठींची पण नाराजी होती. त्या निवडणुकीत काँग्रेसचे सगळे 8 उमेदवार निवडून आले, पण मुंढेंचा मात्र गेम झाला. मुंढे विधान परिषद निवडणुकीत पराभूत झाले. मुंढे भडकले, तडक दिल्लीला गेले. इंदिरा गांधी घरातून बाहेर पडत होत्या. त्या निघाल्या होत्या अमृतसरला. तो काळ वेगळा होता. 1984ची गोष्ट आहे. तेव्हा पंजाब पेटला होता. प्रचंड तणावाखाली खुद्द इंदिरा गांधी होत्या. सगळा ताफा निघाला होता. सुरक्षा व्यवस्था कडक होती. तिथं मुंडेंनी इंदिरा गांधींची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आणि गाडी समोरच आडवे झाले. सुरक्षा रक्षकांनी त्यांना उचलून फेकून दिलं, पण इंदिरा गांधींनी पाहिलं. पुढे जाऊन इंदिरा गांधींची गाडी थांबली. मुंडेंना इंदिरा गांधींनी गाडीजवळ बोलावलं. सांगितलं, सायंकाळी 6 वाजता घरी या. सायंकाळी 6 वाजता मुंडे इंदिरा गांधींच्या घरी गेले. त्यांनी विचारलं, काय झालं? तर मुंडे म्हटले, माझा गेम झाला. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मिळून मला मुद्दाम पाडलं. इंदिरा गांधींनी जी के मुपनारांना विचारलं, काय करता येईल? मुपनार तेव्हा प्रभारी होते महाराष्ट्राचे. ते म्हटले, एक पोटनिवडणूक आहे. NM कांबळे हे विधान परिषदेतून गेलेत राज्यसभेवर. आणखी 4 टर्म ही संधी आहे. 4 वर्ष ही संधी आहे, टर्म आहे. पण अर्ज भरण्याची तारीख मात्र शेवटची उद्याच आहे. इंदिरा गांधींनी मुंडेंना सांगितलं, मी फॉर्म घ्या आणि उद्याच अर्ज भरा. विमानानं मुंबईला जा. या गाड्याकडे 200 रुपये, शिवाय सोबत मित्र. इंदिरा गांधींनी दोघांचं फ्लाईट तिकीट केलं. डिपॉझिट म्हणजे अनामत रक्कम म्हणून लागणारे 5,000 रुपये सुद्धा इंदिरा गांधींनी स्वतः नारायणराव मुंडेंना दिले आणि सांगितलं, जा, मी शब्द दिलाय, तुम्ही आमदार होणार म्हणजे होणार. हे मुंबईत आले. मुंडे मुंबईत आले. इकडे वसंतदादांनी त्यांचा पत्ता काटण्यासाठी कोणीतरी ॲडव्होकेट शालिनी राणे यांचा अर्ज भरला होता. मुंडेंनी इंदिरा गांधींना फोन केला. इंदिरा स्वतः दादांशी बोलल्या. मग तो अर्ज मागं घेतला गेला आणि डॉक्टर नारायणराव मुंडे 1984 आमदार झाले, विधान परिषदेमध्ये गेले. त्यानंतर काहीच दिवसांनी इंदिरा गांधींची हत्या झाली. पण जाण्यापूर्वी त्यांनी आपला शब्द खरा केला. पुढे 1988 त्यांची आमदारकीची टर्म 4 वर्षांनी संपली. राजीव गांधींनी मुंढ्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की पुन्हा तुम्हाला मी उमेदवारी देतोय. त्यांना पुन्हा उमेदवारी दिली. दरम्यान 1992च्या सुमारास सुधाकरराव नाईक यांना अविनाश नाईकांना मंत्री करायचं होतं. ते होते विधान परिषदेवर, पण राज्यपाल नियुक्त होते. मंत्री व्हायचं तर राज्यपाल नियुक्त नको, जरा निवडून आलं पाहिजे असा संकेत आहे. त्यामुळे त्याला विधान परिषदेवरच पण निवडून यायचं होतं. सुधाकरराव नाईकांनी मुंडेंना विनंती केली. मुंडेंच्या पत्नीचं तेव्हा नुकतंच देहावसान झालं होतं. त्याही स्थितीत वसंतराव नाईकांची
विनंती, ते सुधाकरराव नाईकांची विनंती त्यांनी तात्काळ मान्य केली. पण एवढ्यावर प्रकरण थांबलं नाही. पी नरसिंहराव तेव्हा पंतप्रधान होते. सुधाकरराव नाईक यांनी या संदर्भात त्यांच्याशी पण चर्चा केली. मी असं सांगितलं आहे मुंढेंना. नरसिंहराव म्हटले, मुंढेंनी इकडचा राजीनामा द्यावा, पण अविनाशच्या जागेवर त्यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी दिली पाहिजे, कारण इंदिरा गांधींनी त्यांना आश्वासन दिलं होतं, त्यामुळे त्यांना पुन्हा आमदार करावं लागेल. झालं. ते पुन्हा 1996पर्यंत आमदार राहिले. तब्बल 13 वर्ष त्यांनी आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये काम केलं. असं हे डॉक्टर नारायणराव मुंढे, ते आता 82-83 वर्षांचे आहेत. मला ते मागे भेटले आणि भेटल्यानंतर मला असं वाटलं की किती मोठा इतिहास आहे, अवघा पटच जिवंत झाला. पण खरंच मला आश्चर्य वाटलं की एक साधा फाटका कार्यकर्ता, पण एक साधा फाटका बंजारी कार्यकर्ता, एक तरुण पोरगा, त्याला इंदिरा गांधी शब्द देतात, कारण जेव्हा माझ्यासोबत कोणीच नव्हतं तेव्हा तू माझ्यासोबत होतास, तुला मी आमदार करणार, हा शब्द देतात. त्यानंतर एवढं सगळं घडतं, पण इंदिरा गांधी त्या माणसाला आमदार करतातच, कारण तो शब्द त्यांनी दिलेला असतो, तो त्यांचा कार्यकर्ता असतो. सगळ्यांनी वाट वेगळी निवडली, सगळ्यांनी सोडलं, तरीही तो इंदिरा गांधींसोबत राहिलेला असतो, म्हणून त्याला हे मिळतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटलं की आजच्या राजकारणाबद्दल मी बोलत काहीच नाही आहे, पण मला हे आठवलं. मला असं वाटलं की हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, हे पोहोचणं आवश्यक आहे. हेही राजकारण होतं, हे कळायला पाहिजे आपल्याला. एनिवे, बाकी बोलत राहू, भेटत राहू. बाय.